आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध। भाजपचे धैर्यशील पाटील आणि अजित पवार गटाचे नितीन पाटील यांची गुरुवारी राज्यसभेवर बिनविरोध निवड। राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये मविया फुंकडा रणशिंग। कडेगाव इथे 5 सप्टेंबरला महाविकास आघाडीचा महामेळावा। मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार। सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जुंपली। विशाल पाटील काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी घातक असल्याची ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूतेंची टीका। नाशिकमध्ये आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी मेळावा। काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस। राज ठाकरे आज यवतमाळमधल्या वणी आणि वर्ध्यामधल्या मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार। आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण। मुंबईमध्ये असताना थंडी, ताप, सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं नाशिकमध्ये उपचार सुरू। आमदार बबनराव शिंदेंच्या मुलानं घेतली मनोज जरांगेंची भेट। रणजितसिंह शिंदे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची भेट घेतल्यानं चर्चा। बबनराव शिंदे म्हाड्याचे अजितदादा गटाचे आमदार। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई। मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिल्यानं राज्य सरकारला धक्का। राजगड घोडगंगा कारखान्याने दिलेल्या आव्हानानंतर स्थगिती। दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयला नोटीस। मुंबई सत्र न्यायालयानं 3 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला दाभोलकर कुटुंबियांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान। याचिकेची दखल घेत आरोपींसह सीबीआयला नोटीस। अकोल्यामध्ये 10 वर्ष मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला वल्लभनगरमधून अटक। 376 आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल। बदलापूर प्रकरणाचा समांतर तपास सीआयडी मार्फत करा। पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांचे आदेश। आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला आणि थेट तुरुंगामध्ये गेला। बदलापूरच्या आंदोलनानंतरील धरपकडीमध्ये भूषण दुबे नावाच्या तरुणाला अटक। पोलिसांना आईची हॉस्पिटलची फाईल दाखवूनही अटक केल्याचा वडिलांचा आरोप। पुण्यामध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांकडून धिंड। पोलिसांनी 5 आरोपींची येरवडा परिसरामध्ये आंबेडकर नगरमध्ये धिंड काढली। राज्यामध्ये 2 महिन्यामध्ये पोलिसांची 70% भरती प्रक्रिया पूर्ण। निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण सप्टेंबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता। पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा उद्या होणार। उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित राहावं, पोलीस अधीक्षकांचं आवाहन। मार्टीचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी सरकारचं पाऊल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शासन निर्णय जारी। लघुलेखन परीक्षा आता संगणकीय प्रणालीद्वारे होणार। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध। परीक्षा नियोजनाची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेवर। पुण्यामधल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली। महाराष्ट्र बंदमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यापीठाचा निर्णय। आता 31 ऑगस्टला ही परीक्षा होणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज वर्धापन दिन। कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे सुरक्षा रक्षकांवर वर्धापन दिनाची तयारी करण्यासाठी काम करण्याची नामुष्की। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। मुसळधार पावसानं व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानमध्ये पाणी शिरलं। जळगावच्या चाळीसगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे सकल भागामध्ये पाणी साचलं। काही परिसरातील रस्ते जलमय। राज्यभर कांद्याची आवक घटली। आवक घटल्यानं बाजारभाव वाढण्यास सुरुवात। नवी मुंबई, मुंबईतील कांद्याचे दर 45 ते 65 रुपयांवर। जळगाव जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरांमध्ये उसळी। प्रति क्विंटल 250 रुपयांनी वधारले दर। शिल्लक असलेला उन्हाळी कांदा बाजारामध्ये दाखल। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं मुंबईच्या उकाड्यामध्ये पुन्हा एकदा वाढ। 24 ऑगस्ट नंतर पावसाला सुरुवात होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। नागपूर शहरामध्ये चिकनगुन्यासोबतच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ। शहरातील डेंग्यूग्रस्तांची संख्या 100च्या उंबरठ्यावर। नागपूरकरांचा पालिकेवर संताप। रत्नागिरीमधल्या भाटे खाडीमध्ये मच्छीमारी करणारी बोट बुडाली। बोटीवरील 6 मच्छीमार खलाशी बचावले। आपलं सरकार सेवा केंद्रामध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप। रत्नागिरीमधल्या 16 तर चिपळूणमधील 29 सेवा केंद्र बंद। राज्य सरकारची प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयामध्ये माहिती। पुण्यामधल्या रिंग रोडच्या निविदांची आता दर निश्चिती। राज्य सरकारच्या मान्यतेनंतर निविदांना अंतिम करण्यात येणार। राज्य सरकारच्या मदतीसाठी प्रस्ताव दाखल। पुणे पीएमपीएलचे अॅप 3 दिवसांमध्ये 48,000 प्रवाशांनी डाऊनलोड केलं। अॅपच्या वापरामुळे पीएमपीएलच्या उत्पन्नामध्ये वाढ। 6,000 प्रवाशांची अॅपवरून केलं तिकीट बुक। पुण्याच्या जुन्नर वन विभागामधल्या 4 तालुक्यामध्ये जवळपास 500 बिबट्यांचा संचार। ओतूर आणि मंचर वनक्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या आघाडीवर। शेतकऱ्यांमध्ये भीती। पुणे मेट्रो फेज 1च्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता। स्वारगेट ते कात्रज मेट्रो विस्तार होणार। विस्तारीकरणाच्या कामाला 3,000 कोटींचा खर्च अपेक्षित।
पीएमआरडीए मधील कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर मोकळा. नव्यानं 407 पदांची भरती होणार. पीएमआरडीए कडून जाहिरात प्रसिद्ध. 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार. 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती परीक्षा. पुणे जिल्ह्यामध्ये निम्म्याहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित. आतापर्यंत केवळ 7 लाख महिलांच्या खात्यामध्येच योजनेचे पैसे जमा. 15 लाख महिलांची दाखल केलेत अर्ज. पुण्यामध्ये शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवत संगणक अभियंत्याची 1,25,00,000ची फसवणूक. पुण्यामधल्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. चाळीसगाव नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये पाणी शिरलं. पाऊस पडल्यानं वारंवार दुकानांमध्ये पाणी शिरत असल्यानं दुकानदारांचा संताप. जिल्ह्यामध्ये पोहोचली संविधान जागर यात्रा. तळागाळातील नागरिकांना संविधानाचं महत्त्व कळण्यासाठी महाडमधून निघाली संविधान जागर यात्रा. साताऱ्याच्या कराड दक्षिणमधील 1061 कुटुंबांना गृहोपयोगी साहित्याचं वाटप. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याणकारी मंडळाकडून करण्यात आलं वाटप. शाळा महाविद्यालय आणि क्लासेसमधील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी सक्तीची करा. मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष विनायक भोसलेंचं कराड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार शहरामध्ये गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नंदुरबार शहर प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष. लातूर महापालिकेची कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा पूर्णपणे ठप्प. शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त. रस्त्यासह मूलभूत सुविधा द्या, अन्यथा देशाच्या सीमेवर लढणारी आमची मुलं परत पाठवा. नांदेडच्या वागदरवाडी गावाला रस्ता आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे गावकरी संतप्त.